हॅलो मैत्रिणींनो, आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस आणि रंग आहे पिवळा. त्यामुळे पिवळ्या शेवंतीची अशी सुंदर वेणी मी बांधली आहे आणि माळसुद्धा आज पिवळ्या शेवंतीचीच मी देवीला करणार आहे. आणि आता तुम्ही बघा, घट पण आता आपले हळूहळू उगवायला सुरुवात झालेली आहे. मिस्टरांनी छान माळ बांधली, देवीला वेणी घातली आणि प्रसन्न रूप देवीचं आता दिसतंय. आत्ता खरं घटाला सुरुवात झालेली आहे उगवायला. छान वाटतं एकदम. दोघांचाही उपास असल्या कारणाने उपासाची भाजणी करायची होती. म्हटलं ऑफिसला जाण्यापूर्वी ही भाजणी करूया. साबुदाणा, राजगिरा आणि वरई समप्रमाणात घ्यायचं आणि थोडंसं गरम करायचं आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचं. जो काही चाळ राहील ना, म्हणजे वरचं जे राहील ते एका डब्यात काढून घ्यायचं आणि पुन्हा ती प्रोसेस परत परत करायची सगळ्यात शेवटी. आणि त्यानंतर सगळं पीठ दळून झाल्यानंतर हे पीठ एका ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं भांड्यामध्ये आणि परत मिक्सरला लावायचं. असं करून जवळजवळ 1.5 किलोची माझी ही. ऑफिसवरनं आल्यानंतर बाहेर ही रांगोळी काढली आणि इथे गंमत अशी झाली, मला वाटत होतं रेकॉर्डिंग चालू आहे, पण स्पेस कमी असल्यामुळे माझं रेकॉर्डिंगच झालं नाही रांगोळीचं. त्यामुळे ह्या फायनल टचच मी तुम्हाला दाखवू शकते. रांगोळी काढतानाचा व्हिडिओ माझ्याकडे नाही आहे, चुकून तो रेकॉर्डच नाही झाला. तर बाहेर रांगोळी काढली, उंबऱ्यात रांगोळी काढली आणि दिवा लावायला सुरुवात केली. आज पिवळा रंग म्हणून पिवळ्या रंगाची बॅकग्राऊंड करून अशी छोटी रांगोळी काढलेली आहे. उंबरठ्यावरती पण एक अशी छोटीशी रांगोळी काढली. जास्त ऑफिसवरनं आल्यानंतर नाही जमत, त्याच्यात तब्येत पण ठीक नव्हती माझी, त्यामुळे जितकं शक्य झालं तेवढं मी केलं. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला सगळीकडे दिवे लावले. तुळशीत एक दिवा, शमीच्या झाडाला एक दिवा, पहिला घटाला दिवा, त्यानंतर देवाऱ्याचा एक तुपाचा, एक तेलाचा आणि तुळशीपाशी आणि शमीपाशी असे सगळे दिवे लावले. आणि संध्याकाळचा माझा सप्तशतीचा पाठ असतो, तर तो पाठ करायला बसले. कारण संध्याकाळचं इतकं मन प्रसन्न असतं ना, वातावरणातच असं देवीचं अस्तित्व असल्यासारखं जाणवतं. नवरात्र म्हणजे काय, तर शिव आणि शक्तीची पूजा. शक्तीच्या रूपाने या पूर्ण संसारातले जितके पण दुष्ट लोक होती किंवा जे असुर होते त्यांचा नाश झाला आणि समाजात शांतता प्रस्थापित झाली, तर त्या देवीचा उत्सव असतो. तर अशा प्रकारे माझा चौथा दिवस पण खूप आनंदात आणि प्रसन्नात पार पडला. ज्यांना कोणाला पूजा करायला जमत नाही त्यांनी मानस पूजा करा, तीसुद्धा देवीला, शिवांना खूप प्रिय आहे. तर कसा वाटला हा व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. सध्या मिनी व्लॉगच करते कारण लॉंग व्लॉग करायला खरंच वेळ भेटत नाही आहे, पण नक्की करीन. घटस्थापनेचा व्हिडिओ लवकरच येईल. थोडंसं जरा सवड मिळू द्या, नक्की घटस्थापनेचा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. पण तोपर्यंत मिनी व्लॉगला तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय, त्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.